उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांनी मालेगाव नगरपंचायतवर गेल्या 1.5 दशकापासून नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली, यशस्वीपणे धुरा सांभाळणाऱ्या सौभाग्यवती सौ रेखाताई अरुण बळी यांचे पती सन्माननीय अरुणजी विश्वनाथजी बळी या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेत। आज त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत। नमस्कार अरुणजी। नमस्कार। आपलं सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत। नमस्कार, धन्यवाद। आपण नगरपंचायत मालेगावमध्ये कार्य करत असताना आणि घडलेल्या निवडणुका यामध्ये आपल्याला नेमकं काय आपलं मनोगत व्यक्त करावं असं वाटते, मालेगाव वासियांसाठी काय सांगावं असं वाटते? सर्वप्रथम सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा। कष्टकरी, शेतकरी, व्यापारी, गोरगरिबांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मी अरुण विश्वनाथ बळी, माझी पत्नी सौभाग्य रेखाताई अरुण बळी ह्या 1.5 दशकापासून नगरपंचायत अध्यक्ष आहेत आणि आमचे प्रेरणास्थान अरुणबाबा इंगोले, त्याच्यानंतर स्वर्गीय जनकसाहेब सुभाषराव जनकसाहेब, त्याच्यानंतर आमचे बबनराव चोपडे हे आमचे गुरुवर्य आहेत। याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावचा विकास केला। त्या विकासामध्ये मशानभूमी, गणपती रोड, रस्ते, नाल्या, त्याच्यानंतर धार्मिक स्थळ, कुठं शेड वगैरे अशी भरपूर कामे केली। त्याचंच प्रतीक म्हणून आज आम्ही उमेदवारी मागू इच्छितो आणि दिलीपराव जाधव आणि अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गावचा विकास केला। त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे आणि घातलेल्या निवडणुकीत आम्हाला निश्चित ते मार्गदर्शन करतील आणि आमचे तिकीट फायनल करतील अशी मला आशा आहे। धन्यवाद। यामध्ये जनतेचा कौल नेमका आपल्याकडे कशा पद्धतीने आहे? जनतेचा कौल आपल्यासाठी कसा असेल या येणाऱ्या निवडणुकीमध्ये? आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन लढणार आहे। आम्ही गावचा विकास हा आमचा ध्येय आहे। त्याच हिशोबाने आम्ही या कार्य करत आहे। धार्मिक असो, सार्वजनिक असो, आम्ही हे कार्य करत राहू अशी आशा आहे। या निवडणुकीसाठी उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आपणास उज्ज्वल असं भविष्य लाभो ही शुभकामना। धन्यवाद।